हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो. आपण चांगलं खत देतो, वेळेवर पाणी देतो, सगळं काही करतो, पण तरीही कधी कधी पीक मनासारखं येत नाही. पण यामागे एक असं कारण लपलेलं असतं ज्याकडे आपलं लक्षच जात नाही, आणि ते म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता. तर मग हे पिकांचे विटॅमिन्स इतके महत्त्वाचे का आहेत? सोपं आहे. कल्पना करा की हे असे छोटे पॉवर अप्स आहेत जे पिकांना अगदी चिमूटभर लागतात, पण त्यांच्याशिवाय पिकांची वाढच खुंटते. लहान प्रमाण पण परिणाम प्रचंड मोठा. हे वाक्य बघा, किती सोप्या शब्दात सगळं काही सांगून जातं. जसं व्हिटॅमिनशिवाय आपलं शरीर निरोगी राहू शकत नाही, तसंच या सूक्ष्म अन्नद्रव्यांशिवाय पिकांची वाढ चांगली होऊच शकत नाही. अगदी सरळ आणि सोपं गणित आहे. आणि हो, जर आकड्यांमध्ये बोलायचं झालं ना, तर योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला तर पीक उत्पादनात तब्बल 15% वाढ होऊ शकते. विचार करा, याचा थेट आपल्या नफ्यावर किती मोठा आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो. चला आता जरा खोलात शिरूया आणि बघूया की ही आवश्यक पोषक तत्वे कोणती आहेत आणि त्यांची कमतरता नेमकी का निर्माण होते. सोप्या भाषेत सांगायचं तर सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे असे पोषक घटक जे पिकांना लागतात तर अगदी कमी, पण त्यांच्याशिवाय पिकांचं पानही हलत नाही. म्हणजे वाढ, विकास, उत्पादन सगळं काही थांबतं. ही आहेत ती 8 सुपर हिरो अन्नद्रव्य. बघा, लोह जे पानांना एकदम हिरवंगार ठेवतं, जस्त जे पिकाची उंची वाढवतं, मंगल आणि तांबे जे रोगांची लढायला ताकद देतात, बोरॉन जे फुलांपासून फळं बनवण्यासाठी महत्वाचं आहे, आणि मॉलिब्डेनम, क्लोरीन व निकेल जे पिकाच्या आतल्या महत्वाच्या प्रक्रिया पूर्ण करतात. प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे, एकदम परफेक्ट. बरोबर. आता पुढचा प्रश्न मनात येतोच की जमिनीत सगळं असूनही पिकांनाही अन्नद्रव्य मिळतात का नाहीत? बरं, याची काही ठोस कारणं आहेत. याची काही अगदी साधी पण महत्वाची कारणं आहेत. पहिलं म्हणजे जमिनीचा pH जास्त असणं. म्हणजे काय तर पोषक तत्व जमिनीत असूनही पिकांना लॉक होऊन जातात. दुसरं, सेंद्रिय खतांचा अभाव. तिसरं, फक्त नत्र स्फुरत पालाश म्हणजे NPK खतांवरच अवलंबून राहणं. आणि चौथं कारण म्हणजे जास्त उत्पादन देणाऱ्या जाती, त्यांची भूकही जास्त असते आणि त्या जमिनीतून जास्त पोषक तत्वे खेचून घेतात. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, ही कमतरता ओळखायची कशी? कारण माहीत आहे का, आपली पिकं आपल्याशी बोलत असतात, फक्त आपल्याला त्यांची भाषा कळायला हवी. चला आता जरा पिकांची भाषा समजून घेऊया. बघा, जर लोहाची कमतरता असेल ना, तर नवीन पानं पिवळी पडतात, पण त्यांच्या शिरा मात्र हिरव्या दिसतात, अगदी चित्रातल्यासारखं. जस्त कमी पडलं की पिकाची वाढच थांबते आणि पानं लहान राहतात. आणि बोरॉनची कमतरता असेल तर फुलं गळून पडतात आणि फळं नीट लागत नाहीत. ही लक्षणं दिसली की समजायचं आपलं पीक मदतीसाठी आवाज देत आहे. ओके, कमतरता ओळखली, पण आता उपाय काय? चला वापरण्याच्या काही प्रभावी पद्धती पाहूया, कारण योग्य वेळी योग्य पोषण देणं हेच तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथे फक्त 3 सोपे पण अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा, प्लीज अंदाज लावू नका, माती परीक्षण करा. हे तुमच्या जमिनीचं खरं रिपोर्ट कार्ड आहे. तेच तुम्हाला सांगेल की नेमकं काय कमी आहे. मग त्यानुसार योग्य पद्धत निवडा आणि तज्ज्ञांच्या शिफारशीनुसारच वापर करा. आता 2 मुख्य पद्धती आहेत. एक म्हणजे जमिनीत खत देणं. याचे परिणाम जरा हळू मिळतात आणि खतही जास्त लागतं. याच्या अगदी उलट फवारणी. इथे पानांवर थेट फवारणी केल्यामुळे परिणाम एकदम फास्ट मिळतो आणि प्रमाणही कमी लागतं. म्हणूनच जेव्हा पिकांमध्ये कमतरतेची लक्षणं दिसायला लागतात तेव्हा फवारणी करणं म्हणजे जणू काही पिकाला थेट सलाईन लावण्यासारखंच आहे. एकदम जलद आणि प्रभावी उपाय जो अन्नद्रव्य थेट तिथे पोहोचवतो जिथे त्यांची सगळ्यात जास्त गरज असते. आणि या सगळ्याचा शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा परिणाम काय? तो म्हणजे उत्पादन आणि नफ्यात वाढ. खरं सांगायचं तर सूक्ष्म अन्नद्रव्यांवर केलेला खर्च ही एक अशी गुंतवणूक आहे जी हमखास सर्वोत्तम परतावा देते. आणि हेच आपल्याला या चार्टमध्ये स्पष्ट दिसतंय. बघा, सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे पिकांची वाढ जोमदार होते, फळांची किंवा धान्याची गुणवत्ता सुधारते आणि सगळ्यात भारी म्हणजे पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. म्हणजे एकाच गोष्टीतून कितीतरी फायदे. तर मग जाता जाता एक प्रश्न नक्की विचारा स्वतःला, माझ्या जमिनीला आणि माझ्या पिकांना खरंच योग्य पोषण मिळत आहे का? कारण या प्रश्नाच्या उत्तरातच तुमच्या शेतीच्या भरघोस उत्पादनाचं रहस्य दडलेलं आहे.